नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 6 या वर्गासाठी पुढचा लेसन पाहणार आहोत। त्या लेसनचं नाव आहे 2.2 द लॉयन, द मॅन अँड द स्टॅच्यू। हा जो लेसन आहे याचे या ठिकाणी पॉइंटर्स आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत। तर या ठिकाणी पॉइंटर्स दिलेले आहे। त्यातला क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, लिसन केअरफुली टू फाइंड द आन्सर्स फ्रॉम द स्टोरी। तुम्ही ही स्टोरी केअरफुली लिसन केलेली आहे आणि लिसन करून त्यानंतर खाली जे क्वेश्चन दिलेले त्या क्वेश्चनचे आन्सर्स हे या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करायचे। तर मी माझ्या नोटबुकमध्ये हे क्वेश्चन्स या ठिकाणी सॉल्व केलेले आहेत। तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्ट, लिसन केअरफुली टू फाइंड द आन्सर्स फ्रॉम द स्टोरी। स्टोरीमधून आपल्याला ह्या क्वेश्चनची आन्सर्स या ठिकाणी फाइंड आउट करायची। तर क्वेश्चन नंबर फर्स्ट, हू स्पीक फर्स्ट इन द स्टोरी। ही जी स्टोरी आहे या स्टोरीमध्ये जो फर्स्ट स्पीकर आहे, फर्स्ट पहिल्यांदा जो बोलत आहे त्याचं तो कोण आहे? तर द लॉयन स्पीक फर्स्ट इन द स्टोरी। या स्टोरीमध्ये पहिल्यांदा लॉयन हा या ठिकाणी बोलत आहे। सेकंड क्वेश्चन, व्हॉट वॉज द लॉयन प्राऊड ऑफ। त्या लॉयनला कशाचा अभिमान आहे? द लॉयन वॉज प्राऊड ऑफ हिज स्ट्रेंथ। त्याच्या ताकद, तो जो बलवान आहे त्या गोष्टीचा त्याला त्या ठिकाणी प्राऊड ऑफ आहे, अभिमान आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ। व्हॉट वॉज द मॅन प्राऊड ऑफ। माणसाला कशाचा अभिमान आहे? द मॅन वॉज प्राऊड ऑफ हिज इंटेलिजन्स। माणसाला त्याच्या बुद्धिमत्तेचा, बौद्धिक पातळीचा त्या ठिकाणी अभिमान आहे। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट डीड द मॅन शो टू द लॉयन। या ठिकाणी जो मॅन आहे तो त्या लॉयनला काय दाखवत आहे? द मॅन शोड अ स्टॅच्यू टू द लॉयन। या ठिकाणी द मॅन शोड अ स्टॅच्यू टू द लॉयन। चित्रात दाखविल्याप्रमाणे हा जो स्टॅच्यू आहे हा स्टॅच्यू त्या लॉयनच्या वरती मॅन हा त्या ठिकाणी उभा आहे असं या ठिकाणी चित्र दाखवलेलं आहे। हू स्पीक लास्ट इन द स्टोरी। ह्या स्टोरीमध्ये शेवटी कोण बोलत आहे? द लॉयन स्पीक लास्ट इन द स्टोरी। तर या स्टोरीमध्ये शेवटी लॉयन हा त्या ठिकाणी बोलत आहे। म्हणजे फर्स्ट स्पीकर हा पण लॉयन आहे आणि लास्ट स्पीकर हा सुद्धा लॉयनच आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, रीड द स्टोरी अलाउड अलॉंग विथ द टीचर। ही जी स्टोरी आहे ही तुम्ही रीड करायची आहे आणि मोठ्याने या ठिकाणी वाचायची आहे। टीचरने वाचलं की टीचरच्या पाठीमागून ही जी स्टोरी आहे ही तुम्ही रिपीट करू शकतात। नेक्स्ट क्वेश्चन, टेल द स्टोरी इन शॉर्ट इन युअर मदर टंग। तुमच्यापैकी असा कोणता स्टुडंट आहे की जो ही जी स्टोरी आहे ही तुमच्या स्वतःच्या मातृभाषेमध्ये या ठिकाणी सांगू शकतो? हे ओरल क्वेश्चन आहे आणि ते तुम्ही स्वतः सॉल्व करायचे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, टेल द मोरल ऑफ द स्टोरी इन युअर मदर टंग। ही जी स्टोरी आहे ही स्टोरी तुम्ही तुमच्या मातृभाषेतून सांगायची आणि त्यानंतर त्या स्टोरीतून तुम्हाला काय मिळालं, तुम्हाला त्या ठिकाणी कोणता बोध या ठिकाणी घेण्यात आला तो या ठिकाणी सांगायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6, वी लर्न टू थिंग्स इनडायरेक्टली फ्रॉम द स्टोरी। ही जी स्टोरी आहे या स्टोरीमधून आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी डायरेक्टली शिकण्यासाठी मिळाल्या आहेत। फाइंड अँड राईट द सेंटेन्सेस विच टेल अस दॅट। खाली काही सेंटेन्सेस दिलेले, त्या सेंटेन्सेसला तुमच्या मनाने सेंटेन्स जोडून त्या ठिकाणी आपल्याला त्याचप्रमाणे लेसनमध्ये जे काही वर्ड दिलेले ते वर्ड आणि दिलेलं सेंटेन्स हे दोघंही मॅच होतील असं सेंटेन्स या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे। तर दिलेलं सेंटेन्स आहे, मेन अँड ॲनिमल्स कॅन नॉट टॉक टू ईच अदर नाऊ। या ठिकाणी मानव आणि ॲनिमल हे एकमेकांशी बोलत नव्हते। मग हे सेंटेन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आपल्या स्टोरीमधून। तर मी फाइंड आउट केलेले आन्सर, लॉंग ॲगो मेन अँड ॲनिमल्स कुड टॉक टू ईच अदर। या ठिकाणी मेन आणि ॲनिमल हे या ठिकाणी एकमेकांशी त्यावेळेस बोलत नव्हते। ही जी गोष्ट आहे ही कशी आहे? लॉंग ॲगो, फार पूर्वीची। त्यानंतर नेक्स्ट आहे, लॉयन डू नॉट मेक स्टॅच्यू।
आन्सर आहे इफ लॉयन मेड स्टॅच्यू. या ठिकाणी लॉयनने जर स्टॅच्यू बनवला असता दे वूड शो द लॉयन स्टँडिंग अँड द मॅन लाईंग डेड अंडर हिज पॉज. ज्यावेळेस लॉयनने स्टॅच्यू हा बनवला असता तर त्यावेळेस लॉयन हा वरती राहिला असता आणि लॉयनच्या पंजाच्या खाली मानव हा त्या ठिकाणी दाबला गेला असता. नेक्स्ट क्वेश्चन आहे रीड द टेक्स्ट अँड राईट व्हॉट द स्पीकर विल से. या ठिकाणी तुम्हाला तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्या टेक्स्टबुकमध्ये काही चित्र दिलेले आहे आणि तिथं काही स्पीकर दिलेले आहे. तर त्या चित्रात त्यांनी जे सांगितले ते स्पीकर जे काही बोलत आहे ते आपल्याला आपल्या स्वतःच्या भाषेमध्ये या ठिकाणी लिहायचे. तर फर्स्ट आहे राजू सेज इट्स फन टू पुल माय पपीज टेल. या ठिकाणी राजू सांगत आहे की तो जो पपी आहे तर तो पपी या ठिकाणी शेपटी ही ओढत आहे. नेक्स्ट रोमा ग्रॅनी सेज. रोमा त्या ठिकाणी ग्रॅनीला म्हणते रोमा शुड वियर अ साडी फॉर फेस्टिवल. रोमा या ठिकाणी फेस्टिवलसाठी एक साडी ही परिधान करत आहे. नेक्स्ट स्टुडंट से सम ऑफ अस हॅव फाउंड द सरप्राईज टेस्ट डिफिकल्ट. या ठिकाणी जे स्टुडंट आहे जे विद्यार्थी आहे ते सांगत आहे की आमची या ठिकाणी एक सरप्राईज टेस्ट होणार आहे आणि त्या टेस्टमध्ये डिफिकल्ट असे क्वेश्चन हे त्या ठिकाणी आस्क करणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे लेपर्ड सेज. लेपर्ड मीन्स चित्ता. लेपर्ड सेज आय वॉन्डर इन टू अ सिटी बिकॉज अ बिग पार्ट ऑफ अ फॉरेस्ट. या ठिकाणी भटकत आहे या सिटीमध्ये कारण आता मी बिग पार्ट ऑफ अ फॉरेस्ट मी जंगलाचा एक मोठा भाग आहे. नियर दॅट सिटी हॅज बीन कट डाऊन टू बिल्ड द सिटी. सिटीत जे काही लोक आहेत त्यांनी आमचं जंगल हे कसं केलेलं आहे तर कट डाऊन केलेलं आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 फाइंड 2 वर्ड्स बिगिनिंग विथ PR फ्रॉम द स्टोरी अँड गेस द मिनिंग ऑफ इच. या स्टोरीमधून आपल्याला असे वर्ड शोधायचे, असे वर्ड्स फाइंड आउट करायचे की ज्या वर्डच्या सुरुवातीला PR हा वर्ड त्या ठिकाणी जॉईन होत आहे. तर नंबर फर्स्ट वर्ड आहे प्राऊड मीन्स अभिमान असणे आणि नंबर सेकंड प्रूव्ज म्हणजे पुरावा सादर करणे. एखाद्या गोष्टीसाठी आपण प्रूव्ह करतो. हे दोघंही वर्ड्स या ठिकाणी PR या वर्डने स्टार्टिंग झालेले बिगिनिंग विथ PR. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे जे पॉइंटर्स आहेत या ठिकाणी क्वेश्चन नंबर फर्स्टपासून तर क्वेश्चन नंबर 5पर्यंत हे पॉइंटर्स या ठिकाणी सॉल्व केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.